नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं अनुरंगोली या चॅनलवरती. तर आजच्या भागामध्ये 5 रांगोळी काढणार आहोत. चला तर मग काढूयात. तर इथे बघा, मी एक डॉट दिला आहे आणि त्यावरती चारी साईडनी 4 पाकळ्या काढून घेतल्यात सेम अंतरावरती आणि त्याच्या मधोमध असे तुरे काढून घ्यायचे आहेत आपल्याला चारी साईडनी आणि त्याला व्यवस्थित आकारसुद्धा मी इथे देऊन घेतलेला आहे. आणि ते आपण जे तुरे काढलेले आहेत त्यावरती अशा 2 लाईन देऊन त्यावरती आपल्याला असे छोटे छोटे 2 डॉट्स द्यायचे आहेत. आणि ज्या पाकळ्या काढल्या होत्या त्यावरती आपल्याला 2 साईडनी लाल आणि 2 साईडनी पिवळ्या रांगोळीचे आपण ठिपके देणार आहोत. आणि मध्ये हलकासा आपण पांढरा रंग भरून घेतलेला आहे. हे बघा, मी लाल आणि पिवळ्या रांगोळीने असे दोन्ही साईडनी असे डॉट्स देऊन घेतलेले आहेत. तर मैत्रिणींनो, ही छोटी सुंदर आणि सुबक रांगोळी आपली काढून इथे तयार झालेली आहे. हे बघा, अगदी सोपी आहे रांगोळी. दुसरी रांगोळी काढूयात आपण इथे आता. तर इथे आपण लक्ष्मीची पावले काढलेली आहेत. आपण वेगळा आकार देऊन इथे लक्ष्मीची पावले काढतो. जसं की आपण आंब्याला जसा आकार देतो त्या प्रकारे आपल्याला अशी दोन्ही साईडनी पावले काढून घ्यायचे आहेत आणि त्यावरती आपल्याला सेम अंतराने असे 5-5 दोन्ही साईडनी डॉट्स द्यायचे आहेत. तुम्ही इथे बोटाने सुद्धा आकार देऊ शकता. मी खूप मोठा आकार येईल म्हणून मी इयरबडच्या सहाय्याने आकार देत आहे. तर अगदी हलक्या हाताने समोरच्या साईडला ओढून घ्यायचं आहे. व्यवस्थित आकार येतो त्याने. तर आपण जे इथे पावलांना आकार दिला होता त्यामध्ये आपण सेम त्याच पद्धतीने छोटासा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हळदी आणि कुंकू म्हणजेच लाल आणि पिवळ्या रांगोळीने आपल्याला असे थोडे लांब आकाराचे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत त्यामध्ये. आणि लाल पिवळ्या रांगोळीने आपण दोन्ही साईडने अशा लाईन ओढून घेणार आहोत. तर अतिशय रेखीव आणि सुंदर आकर्षक अशी ही लक्ष्मी पावलांची लक्ष्मीप्रिय रांगोळी आहे. नक्कीच तुम्हाला आवडली तर ही रांगोळी तुम्ही उद्या काढू शकता किंवा शुक्रवारी सुद्धा काढू शकता, पौर्णिमेला काढू शकता, कधीही काढू शकता. आवडल्यास नक्की काढा आणि जरूर कळवा मला कशी वाटली तुम्हाला ते. इथे आपण तिसरी रांगोळी काढतो. ही सुद्धा लक्ष्मीप्रिय कमळाची रांगोळी आहे. तर हे बघा, मी वेगळ्या पद्धतीने इथे कमळाची रांगोळी काढलेली आहे. आपल्या चॅनलवरती भरपूर अशा लक्ष्मीप्रिय कमळाच्या रांगोळी आहेत, लक्ष्मी पावलांच्या रांगोळी आहेत. त्याही अगदी वेगवेगळ्या पद्धतीने आहेत, वेगवेगळ्या आकाराच्या रांगोळी आहेत. जरूर तुम्हाला ह्या रांगोळी काढायच्या असतील तर पाहायला आवडत असतील तर आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तिथे पाहू शकता. खूप साऱ्या रांगोळी आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या आकाराच्या रांगोळी आहेत. लक्ष्मी पावलाच्या आहेत आणि कमळ फुलाच्या सुद्धा खूप रांगोळी आहेत. नक्कीच तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला भेट द्या आणि त्यावरचे व्हिडिओ पहा. तर इथे बघा, मी एक वेगळ्या पद्धतीने कमळाचं फूल काढलेलं आहे आणि त्यामध्ये आपण पांढऱ्या रांगोळीने अर्धवट भरून सुद्धा घेतलेलं आहे. आणि आपण जी मधली मोठी पाकळी काढलेली आहे त्यामध्ये मी गुलाबी रांगोळीने ती पाकळी भरून घेते आणि खालच्या साईडला 2 असे तुरेसुद्धा काढून घेतलेत. आणि ज्या पाकळ्या आहेत त्यावरती आपण एक एक छोटा छोटा डॉट्स देऊन घेऊयात गुलाबी रांगोळीने. तर ही सुद्धा खूप सुंदर आणि अगदी झटपट होणारी कमळ फुलांची रांगोळी आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला आवडल्यास ही सुद्धा रांगोळी तुम्ही तुमच्या दारामध्ये अवश्य ट्राय करा. आजच्या भागातल्या कमी रांगोळी आहेत, आपल्या छोट्याशा रांगोळी आहेत. अगदी 5 मिनिटात होणाऱ्या 5 रांगोळी मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत. तुम्हाला नक्कीच आवडतील. तर हे बघा, ही सुद्धा इथे काढून झालेली आहे. तर आपण आता पुढची रांगोळी काढूयात इथे. तर इथे मी डॉट्स दिला एक आणि आपल्याला चारी साईडने डबल पाकळी काढून घ्यायची आहे. हे बघा, अगदी सोप्या आणि हलक्या हाताने एकदम सिंपल रांगोळी आहे. चारी साईडने आपण डबल पाकळी काढायची आहे आणि त्या मधोमध आपल्याला अशा 4 लाईन देऊन घ्यायच्या आहेत. आणि त्यावरती सुद्धा आपण लाल पिवळ्या रांगोळीने डॉट्स देऊन घेणार आहोत. अगदी साधी सोपी, कुणालाही जमेल अशी रांगोळी आहे. सगळ्याही रांगोळी सोप्याच आहेत अगदी. मैत्रिणींनो, रांगोळी आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि इन्स्टा आयडीला सुद्धा फॉलो करा, अनु डेली रंगोली. तर तुम्हाला अशा छोट्या छोट्या आणि अगदी झटपट होणाऱ्या रांगोळी तिथे पाहायला मिळतील आणि तुमच्या दारामध्ये तुम्हाला नवीन रांगोळी काढायला मदतसुद्धा होईल. तर इथे बघा, मी लाल, पिवळा आणि पांढऱ्या रांगोळीने अशा थोड्या जाडसर लाईन मारून घेते 3. आणि त्यावरती आपल्याला 3 पाकळ्या असे पानं काढून घ्यायचे आहेत. हे बघा, या पद्धतीने दोन्ही साईडला एक एक पाकळी काढायची आणि इथे हलक्या आपण भरून सुद्धा घेणार आहोत त्या. खाली आपण असे 3 पांढऱ्या रांगोळीने डॉट्स देऊन घेऊयात. तर ही सुद्धा सोपी, सिंपल, अगदी झटपट होणारी, आपल्या उंबरवट्याबाहेर किंवा तुळशीसमोर अगदी सहज काढता येणारी आकर्षक रांगोळी तयार झाली. तर चला तर मग नवीन रांगोळीसह भेटू पुढच्या